राज्यातील दूध उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या महानंदवरनं सध्या राजकारण तापलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेला हा दूध संघ एनडीडीबीकडे द्यावा असा प्रस्ताव महानंदच्या संचालक मंडळानं राज्य शासनाकडे पाठवलाय। मात्र हा प्रकल्प गुजरातकडे पळवला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय आणि या निर्णयाला विरोध केलाय। तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे जावई आणि महानंदचे माजी चेअरमन रणजित देशमुख यांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलंय। महानंदाचं खासगीकरण होण्यापेक्षा हस्तांतर झालेलं केव्हाही चांगलं असं देशमुख म्हणाले। महानंदाच्या हस्तांतराच्या विषयाबाबतीत जर बोलायचं झालं तर एनडीडीबीकडे हा हस्तांतरित होणार आहे। एनडीडीबी काय आहे हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे। नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ हे राष्ट्रीय पातळीचं हे विकास मंडळ आहे। हे कुठल्याही एका राज्याचं हे विकास मंडळ दुग्ध विकास मंडळ नाही।